म्युच्युअल फंड आणि SIP या दोन वेगळ्या गोष्टी आहेत की एकत्र? कारण की आम्ही मोस्टली ऐकतो की SIP करायला पाहिजे, पण ते नक्की काय आहे SIP म्हणजे? आता तर भरपूर माध्यम आलेले आहेत, हे सोशल मीडिया तर बंबार्डेड आहे इन्फ्लुएन्सर्स, त्यामुळे जरा जास्त प्रॉब्लेम झालाय. कारण की प्रत्येक व्यक्ती एक फायनान्स इन्फ्लुएन्सर झालाय आणि एका गोष्टीबद्दल वेगवेगळं काहीतरी बोलत असतात. खरंय. जे आपण इन्शुरन्स घेताना काय चेक करायला पाहिजे? मी कसं बघितलंय, क्लायंट्स इन्शुरन्स घेताना फक्त प्रीमियम किती स्वस्त कोणाचा आहे तो बघितला जातो, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं बघितलं गेलं पाहिजे म्युच्युअल फंड म्हणजे नक्की होतं काय. आता लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे कंपनी आहे, फ्रॉड, स्कॅम, खूपशी ट्रान्सपरन्सी असते. आपण म्हणू शकतो म्युच्युअल फंड सेबी रेग्युलेट करतं. हे फंड जरा एक्सप्लेन करता की डेब्ट काय आणि इक्विटी म्हणजे आपण जे FD सारखे प्रोडक्ट्स म्हणतो ना, त्याला म्युच्युअल फंडच्या भाषेत डेट फंड्स असे म्हणतात आणि रिस्कही थोडीशी जास्त असते. तर इथे कसं आहे माहिती, SIP एक माध्यम आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचा. आता ना ह्या इन्फ्लुएन्सर्स किंवा सोशल मीडियामुळे SIP ला एवढं प्राधान्य मिळतंय की लोक मला मॅडम SIP करायची, म्युच्युअल फंड नाही. म्युच्युअल फंड करायला पाहिजे की LIC करायला पाहिजे? ज्याला पैसा बनवायचा आहे त्यांनी LIC ला हात पण नाही लावायचा. म्हणजे बॅलन्स्ड असलं पाहिजे असं मी म्हणेन. नमस्कार मित्रांनो, मी आशिष तुमचं उघड मध्ये उघड स्वागत करतोय. आजच्या भागात आज आपण चर्चा करणार आहोत व्यवसाय, पैसा आणि भविष्याच्या नियोजनाबद्दल. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो दररोज आपल्या आयुष्याला स्पर्श करत असतो, पण आपण त्याच्याकडे फारसा गांभीर्याने बघतच नाही. तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. पैसा येतो आणि येतो तसा जातो, पण आपण प्लॅन करतोय का याचा? खर्च झाल्यावर वाटतं प्लॅन करायला पाहिजे होता. प्लॅन करायला घेतो, पण काही कळतच नाही की सुरुवात कुठून करायची. आपल्याला पडणाऱ्या याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे प्रज्ञा तांबणे मॅडम. त्या अनुभवी फायनान्शियल प्लॅनर आहेत, ज्या गेली कित्येक वर्ष लोकांना त्यांच्या पैशाचं योग्य नियोजन कसं करायचं याचा मार्ग दाखवत आहेत. ही चर्चा फक्त SIP, इन्व्हेस्टमेंट किंवा रिटायरमेंट पुरती मर्यादित नाही आहे. इथे आपण बोलणार आहोत पैशांबद्दल, स्वप्नांबद्दल, निर्णयांबद्दल आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाबद्दल. कारण योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. तर चला सुरू करूया. मॅम, तुम्ही या फायनान्सच्या सेक्टरमध्ये कधीपासून आहात? 2012 पासून. अरे, म्हणजे सुरुवात माझी 2009 पासून झाली, पण मुलगी छोटी असल्यामुळे थोडासा तिच्याकडे पण वेळ जात होता. सो मग अगदी जे प्रोफेशनली मी सुरुवात केली आहे ती 2012 पासून आहे. आणि त्याआधी काय करायचं तुम्ही? मी आधी माझं जे अकॅडमिक शिक्षण आहे ते मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलंय कम्प्युटर्समध्ये. त्याच्यानंतर मी मायक्रोसॉफ्ट सिॲटलला जॉब केलेला आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 6 वर्ष कॅनडामध्ये होतो आणि आय वॉज वर्किंग विथ मायक्रोसॉफ्ट ॲज प्रोजेक्ट मॅनेजर. जवळजवळ 25 ते 30 मुलं माझ्या हाताखाली कामाला होती आणि मायक्रोसॉफ्ट ट्रेनिंग वेबसाईट्स, ई-कॉमर्स वेबसाईट्स आम्ही हँडल करायचो. सो अशी माझी सुरुवात आहे सगळी. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि इकडे फायनान्स मध्ये हा स्विच कसा काय? कसं झालं म्हणजे अशी स्टोरी आहे की वडील खूप लवकर गेले, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, मग लवकर लग्न, मग आम्ही बाहेर मायग्रेट झालो. म्हणजे आधी बँकॉकला राहिलो, नंतर मग थायलंडला, म्हणजे थायलंडवरनं कॅनडाला गेलो, मग मायक्रोसॉफ्टचा जॉब आणि देन आय केम बॅक हिअर. मी ट्राय केलं की सॉफ्टवेअरमध्ये जॉब करायला, बट 2 मुलं, मग दोघांचेही चॅलेंजिंग जॉब माझ्या आणि मिस्टरांचे. मग देन आय डिसाइडेड की एकाने क्विट करावा अँड आय शुड बी फोकसिंग मोर ऑन माय किड्स. आणि मग तसं मग घरात तर शांत बसवत नव्हतं. मग इकडे असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला काहीतरी एक्सप्लोर केलं पाहिजे. मग मी आय एम व्हेरी गुड ॲट फायनान्सेस फ्रॉम द स्टार्ट. म्हणजे जेव्हा सुरुवातीला पण जेव्हा मॅथ्स वगैरे मध्ये चांगला स्कोर मिळायचा, मग तसं म्हणजे ॲज अ फायनान्स फील्ड माझ्या स्वतःसाठी मी इम्प्लिमेंट करायला लागली, मग फॅमिलीसाठी. मग तिथे कुठेतरी फादर इन लॉ, माझे जे सासरे आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं, प्रज्ञा, वाय डोंट यू एक्सप्लोर दिस एज युअर करियर. मग तसं मग ते सुरुवात झाली. मग बरेचसे एक्झाम्स झाले. इनिशियली थोडंसं एक्सेप्टन्सला, कारण का फायनान्स आधीचा बॅकग्राऊंड IT, आताचा फायनान्स, मग लोकांना जरा असं थोडंसं की ही माझे पैसे नीट मॅनेज करू शकेल की नाही. बट मग एवढे स्ट्रॉंग रेफरन्सेस मिळायला लागले, बरेचशा एक्झाम्स क्लिअर केल्या आणि मग देन इट ऑल स्टार्टेड. आणि आज जवळजवळ 1450 क्लायंट्स आणि 3000 प्लस AUM मॅनेज करते आणि बरेच 300 NRI पोर्टफोलिओज आहेत. ह्याचं क्रेडिट मी स्वतःला घेणार नाही,
नाही, कारण का क्लायंट्सचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांचं खूप प्रमाणात त्यांनी माझं प्रमोशन केलेलं आहे देअर वेअर आय एम टुडे, आणि अजून दिस जर्नी विल गो ऑन. एक फायनान्शियल लिटरसीची खरंच आपल्याला भारतात गरज आहे. बरोबर. कारण की त्याच्याबद्दल कुठे शिकवल्या जात नाही, काही नाही. तर तुमच्यासारख्या व्यक्तींनी आम्हाला हे सांगा की फायनान्स ज्यावेळेस आपण यंग एज मध्ये असतो त्यावेळेस कळत नाही कुठे इन्व्हेस्ट करायचे कुठे काय. तर म्युच्युअल फंड हे सध्या मी म्हणजे आता आपलं एक लिटरसीचं मेन साधन झालंय सोशल मीडिया. बरोबर. तर म्युच्युअल फंड बद्दल बरंच ऐकलंय. तर म्युच्युअल फंड म्हणजे नक्की होतं काय? म्युच्युअल फंड म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजवायचं झालं तर तुझ्याकडे 50,000 आहेत, दुसऱ्याकडे 50 लाख आहेत, माझ्याकडे 10,000 आहे. आपण एकत्र मिळून त्या फंडात इन्व्हेस्ट करतो आणि फंड मॅनेजर ज्यांना 20 ते 25 वर्षांचा एक्सपिरियन्स असतो ते फंड मॅनेज करतात. आता लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे एक कंपनी आहे, तर म्युच्युअल फंड एक कंपनी नाहीये. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज असतात. त्या एक्झॅक्टली त्या फंड्समध्ये आपण ICICI झालं, HDFC झालं, कोटक, ॲक्सिस, आपण असं त्यांच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग त्यातनं आपल्याला ते रिटर्न्स जनरेट होतात. आता इथे कसं असतं माहिती, सेबीचं स्ट्रॉंग रेग्युलेशन्स असतात, त्यामुळे फ्रॉड, स्कॅम हे होण्याचे चान्सेस कमी येतात आणि खूपशी ट्रान्सपरन्सी असते आणि यांचे ऑडिट्स पण होतात. त्यामुळे इथे फार सेफ इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो. म्युच्युअल फंड सेबी रेग्युलेट करतो. ओके. या, आणि खूप ट्रान्सपरन्सी मेंटेन करायला लागते. आणि या म्युच्युअल फंडमध्ये ज्या कंपनीनुसार काही नावानुसार वेगळं असते, यांचा म्युच्युअल फंड चांगला आहे, यांचा म्युच्युअल फंड चांगला आहे, फंड तर सेम असतात ना? फंड्स म्हणजे कॅटेगरीज असतात फंड्सच्या, म्हणजे इक्विटी झाला, डेट झालं, हायब्रिड झालं. तर लोकांच्या रिस्क ॲपिटाईट प्रमाणे आणि त्यांना कधी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही ते फंड्स त्यांना सजेस्ट करतो. सो जेव्हा क्लायंट येतो आणि त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग होतं त्याच्याप्रमाणे मग त्याला डेट फंड द्यायचा का इक्विटी द्यायचं का हायब्रिड द्यायचं, हे मग माझं डिसिजन असतं. हे फंड जरा एक्सप्लेन करता की डेट काय आणि इक्विटी काय? डेट म्हणजे ना तुला कमी रिस्क, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉन्ड्स, म्हणजे आपण जे FD सारखे प्रोडक्ट्स म्हणतो ना त्याला म्युच्युअल फंडच्या भाषेत डेट फंड्स असे म्हणतात, जिथे लो रिस्क असते आणि रिटर्न्स पण तेवढे जास्त नसतात. हायब्रिड म्हणजे काय, दोघांचं कॉम्बिनेशन, इक्विटी आणि डेटचं. मग तिथे तुला 2 ते 3 वर्षात पैसे लागणार आहेत, मग तुला तुझे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, तर त्याला आपण हायब्रिड फंड्स कन्सिडर करतो. इथे तुला डेटपेक्षा जरा जास्त रिटर्न्स असतात पण इक्विटीपेक्षा कमी आणि रिस्कही थोडीशी जास्त असते. व्हेअरएज इक्विटी फंड्स जे असतात त्याला हाय रिस्क असतं पण रिटर्न्स पण तुला खूप चांगले येऊ शकतात. म्हणून मग ज्यांचे रिटायरमेंट हा गोल आहे किंवा किड्स एज्युकेशन, म्हणजे 5 ते 7 वर्षांच्या वरचं जे गोल्स असतील तिकडे आपण इक्विटी फंड्स दिले जातात आपल्याकडनं. म्हणजे समजा आता एक जस्ट युथ आहे, तो डिग्री करून जॉईन झालाय आणि यंग मनी आहे, बरोबर, तर त्यांनी कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे? आता बघ कसं, युथचे ना आधी तर आम्ही गोल्स जे विचारतो त्यांना. समजा तो म्हणाला की मला 6 महिन्यात बाईक घ्यायची आहे, मग त्याचे डेट फंड्स झाले. तो म्हणाला की मला 5 वर्षात गाडी घ्यायची आहे, मग मी इक्विटी किंवा हायब्रिड फंड सांगेन. आणि तो म्हणाला मला ना मॅडम रिटायरमेंटसाठी थोडे तरी पैसे सेव्ह करायला सुरू करायचे, मग मी इक्विटी फंड्स देईन. सो तुमच्या एक्झॅक्टली रिक्वायरमेंट्स प्रमाणे मग आपले फंड सजेस्ट होतात. अच्छा. आणि म्युच्युअल फंड आणि SIP या दोन वेगळ्या गोष्टी आहेत की एकत्र? कारण की आम्ही मोस्टली ऐकतो की SIP करायला पाहिजे, पण ते नक्की काय आहे SIP म्हणजे? आता ना ह्या इन्फ्लुएन्सर्स किंवा सोशल मीडियामुळे SIP ला एवढं प्राधान्य मिळतंय की लोक, मला मॅडम SIP करायची, म्युच्युअल फंड नाही, तर असं झालेलं आहे. तर इथे कसं आहे माहिती, SIP एक माध्यम आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचा. जेव्हा आपल्याला महिन्याला काही अमाऊंट पॉसिबल होतीये, म्हणजे डिसिप्लिन्ड वे मध्ये छोटी छोटी अमाऊंट आपल्याला आपल्या सॅलरीमधनं ऍडजस्ट होतीये, तर त्याला आपण SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बोलतो. एकदम जेव्हा आपण करतो त्याला लमसम म्हणतो, आणि एका फंडातनं दुसऱ्या फंडमध्ये जेव्हा पैसे जातात तेव्हा आपण त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतो. असे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे पर्याय झाले हे सगळे. सो SIP ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, एक अमाऊंट आपण डिसाईड करतो दर महिन्याला आणि मग ती अमाऊंट दर महिन्याला त्या तारखेला डिडक्ट होते आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये ते लागते. सो म्युच्युअल फंड हा प्रोडक्ट झाला, SIP एक माध्यम झाला. अच्छा. आणि हे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन काय?
सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे तुझ्याकडे आता एकदम 50 लाख रुपये आहेत आणि तुला एकदम रिस्क नाही घ्यायची की मॅडम लगेच मार्केट खाली गेलं तर मग माझ्या पैशांचं काय होईल. मग अशा वेळेस आपण त्याला डेट फंड्स मध्ये पार्क करतो आणि हळूहळू ते पैसे 4 महिन्यात किंवा 6 महिन्यात ते डेट फंड्स मधनं इक्विटी फंड्स मध्ये वीकली किंवा मंथली त्याला ट्रान्सफर करतो. तर त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे आपल्याला डेट फंड्सचे फिक्स रिटर्न सुद्धा मिळतात आणि हळूहळू आपण डेट टू इक्विटी मध्ये गेल्यामुळे आपल्याला इक्विटीचे पण रिटर्न्स मिळतात आणि आपली रिस्क पण खाली जाते. अच्छा. आणि आम्ही सध्या ते सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन याच्याबद्दल जास्त ऐकतोय कारण की जरा सोशल मीडियामुळे. तर ते सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय असतं? आता कसं झालंय माहितीये का, कोणाकडे पैसे नसले ना तरी मला SWP सुरू करायचे असं होतंय. का तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे रेग्युलर कॅश फ्लोज. आता तुझ्याकडे समजा एक 20 लाख रुपये तुझ्या अकाउंटला असेच पडलेले आहेत आणि तू म्हणशील की मला माझ्या मुलांचं शिक्षण आहे, मला मेंटेनन्स आहे, मला असे मध्ये मध्ये खर्च येतात, मी मॅनेज करू शकतो का ह्या पैशातनं. तर इझिली आपण हे 20 लाख समजा इन्व्हेस्ट केले, आपल्याला त्याच्यातनं समजा 12 ते 13 हजार पण दर महिन्याला आले तर आपण हे मेंटेनन्सचे खर्च, मुलांच्या शिक्षणाचे खर्च हे करून सुद्धा तुझ्या त्या 20 लाखाचे पुढे जाऊन 80 लाख झाले असतील जर का तू हे 20 वर्ष कंटिन्यू ठेवले तर. म्हणजे तुला 12-13 हजाराचं महिन्याला विड्रॉल पण येईल आणि तुझे पुढे जाऊन ते पैसे 80 लाखापर्यंत पण गेलेले असतील. सो दिस इज द पॉवर ऑफ SWP. आणि याचे काही लिमिटेशन आहेत की या अमाऊंटला सुरू करता येतं की काय, म्हणजे सुरू करायचं किंवा जॉईन करायचं काही कंपनीचं काही रिक्वायरमेंट? नाही, याच्यात काहीही रिक्वायरमेंट नसते, तू कधीही सुरू करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे SWP ला एनी टाइम लिक्विडिटी असते. तुला पाहिजे समजा 20 लाख टाकलेत, तुला पाहिजे तुला फक्त 50,000 काढून घ्यायचे तू काढू शकतो. तुला परत कुठून तरी पैसे येतात त्या 20 लाखात ऍड करायचे ते करू शकतो. सो आपल्याला फ्लेक्झिबिलिटी पण असते. नंतर पूर्ण पैसे काढता पण येतात, पार्शल विड्रॉल्स म्हणजे अवेलेबल असतात. त्याच्यानंतर तुला टॅक्स एफिशियन्सी मिळते कारण का ह्याच्या फक्त SWP मधल्या गेन्सवर आपल्याला टॅक्सेशन येतं. आपल्याला FD मध्ये पूर्ण जेवढी मॅच्युरिटी येते त्याच्यावर टॅक्सेशन किंवा अॅन्युटी प्लॅन्सला पूर्ण अमाऊंटवर टॅक्सेशन असतं. इकडे फक्त तुझ्या गेन्सवर येतं आणि परत तेच की हाय रिटर्न्स कारण का इन्फ्लेशन बीटेड रिटर्न्स येतात. तर ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे SWP हा कन्सेप्ट खूप आता चांगला ट्रेंडिंग चालू आहे. समजा युथनी SIP करायला पाहिजे की SWP करायला पाहिजे? जेव्हा पैसे नसतील आपल्याकडे तर आपल्याला SIPच केली पाहिजे. म्हणजे SIP करून आपल्याला एक कॉर्पस बिल्टअप करता आला पाहिजे आणि मग त्याच कॉर्पसमधनं आपल्याला SWP केली पाहिजे. आपण SIP आणि SWPचं एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर समजा एक 35 वर्षाचा माणूस आहे, त्यांनी एक 50,000ची SIP सुरू केली, 14% रिटर्न आले तर त्याचे 15 वर्षात 5 कोटीचा कॉर्पस क्रिएट होऊ शकतो. त्यांनी त्या 5 कोटीमधनं जरी 1.5 लाख महिन्याला सुरुवात केली काढायला आणि 7% इन्फ्लेशन प्रमाणे दर वर्षाला ती SWP वाढवत पण राहिला तरी त्याचं टोटल विड्रॉल 17 कोटी काढल्यानंतर पण त्याची पुढची 30 वर्षांनी व्हॅल्यू असणारे 80 CR पर्यंत, 80 कोटीपर्यंत. म्हणजे बघ आपण 5 कोटी इन्व्हेस्ट केले, त्याच्यातनं दर महिन्याला 1.5 लाख काढत राहिलो, 7% ते वाढवत सुद्धा राहिलो इन्फ्लेशन ऍडजस्टेड, तरी आपल्याला जाऊन 70 ते 80 कोटी आपल्याला पुढे जाऊन दिसू शकतात. ही पॉवर आहे SWPची. म्हणून मग ती सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला SIP करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे सुरू करायचे SIP सोबत एक 10 वर्षात एक कॉर्पस बिल्ड करायचा, बरोबर, त्यानंतर SWP सुरू करायचं, बरोबर. आणि जर SIP सुरू करायचं म्हटलं तर SIP सुरू करायचं योग्य एज काय आहे? मी तर सांगेन जसं लहान मूल जन्माला येतं ना त्याचीच जर का SIP केली, समजा आईवडिलांनी 3,000ची SIP सुरू केली आणि दर महिन्याला दर वर्षाला 10% स्टेपअप करत राहिले, त्याच्या 18व्या वर्षी तुम्हाला 50 लाख त्या मुलाच्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी उभे राहू शकतात. आणि तशीच त्या मुलांनी समजा ती कंटिन्यू केली, म्हणजे सुरुवातीला आईवडिलांनी आणि नंतर मुलांनी, आणि समजा ती 60 वर्षापर्यंत तो चुकून घेऊन गेला तर त्याचे 17 ते 20 कोटी होऊ शकतात. आता लोक म्हणतील 17 ते 20 कोटी तेवढ्या त्या काळात काय असणार आहे, तर तुम्हाला जास्त नाही सुरुवात केली पाहिजे का 3,000ची SIP 3,000 राहणार नाहीये, ती पुढे जाऊन वाढत जाणार आहे. पण मला काय समजवायचं इथे, एक 3,000ची SIPची पण काय व्हॅल्यू आहे, म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे ह्याच्यातनं एकदम क्लासिक एक्झाम्पल आहे त्याचं. आणि SIP कुठल्या एज पासून सुरू करता येतं, म्हणजे काही एज रिस्ट्रिक्शन आहे का? जर का तो 18 वर्षाच्या खालील असेल तर तिथे गार्डियनशिप लागतं, म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा असं त्याला गार्डियन लागतो. आणि जिथे 18 वर्ष कंप्लीट होतात तो स्वतः मेजर होतो आणि मग त्याच्या नावावर आपल्याला SIP करता येतं आणि त्याचं पॅन कार्ड लागतं आपल्याला.
अच्छा, म्हणजे जर पॅन कार्ड असेल तर एसआयपी सुरू करता येते. हो, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळे बेसिक केवायसी डॉक्युमेंट्स लागणार त्याचे. आणि समजा जेवढ्या लवकर एसआयपी आपण सुरू करू त्याचा इथनं पुढे 20 वर्षांनी काय फायदा होऊ शकतो, म्हणजे जरा एक बेसिक याच्यातून आकड्यांमध्ये जरा सांगता येईल का? 100 रुपये आपण असे तसे खर्च करतो, तेच आपण दर महिन्याला 3,000 रुपये इन्व्हेस्ट करत गेलो, 15 वर्षात 14% जरी रिटर्न्स मिळाला ना, तरी आपल्याला आपले इन्व्हेस्टेड व्हॅल्यू असेल फक्त 37 लाख आणि आपले 1,21 लाख होऊ शकतात. म्हणजे आपण ते म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे. एसआयपी एक्झॅक्टली तेच आहे. म्हणजे एका छोट्या अमाऊंटने आपण कधी करोडपती होतो हे लोकांना कळत सुद्धा नाही. आणि 14% कन्सिस्टंट मिळतात रिटर्न. कसं आहे, चल 14 नाही, आता मी जे क्लायंटच्या माझ्या पोर्टफोलिओज मध्ये बघतीये, जरी मार्केट्स खाली आलेत तरीही 17 ते 22% मध्ये रिटर्न्स आहेत. म्हणजे डिपेंड्स तुम्ही कधी एंट्री केली आहे वगैरे. वर्स्ट टू वर्स्ट 14 नाही मिळणार, 12 मिळणार, पण एफडी पेक्षा 4% तर जास्तच असतील ना रिटर्न्स आपले. परत टॅक्स एफिशियन्सी इकडे जास्त असते. सो एखाद्या 25 ते म्हणजे 20 ते 30% ब्रॅकेटवाल्यांना हे जे ऑप्शन आहे ते जास्त बरं पडतं. म्युच्युअल फंड एसआयपी तर सुरू करायचे तर 20 ते 25 वयोगटाने सुरू करण्यासाठी काय करायला पाहिजे? आता कसं आहे, पहिलं तर तुम्हाला सगळं पॅन, आधार लिंकिंग वगैरे पाहिजे. नंतर तुमचं केवायसी डॉक्युमेंट्स झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला ऑनलाईन म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्समध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करायचे असतात तेव्हा आपल्याला केवायसी आपली पहिली करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला ते झालं, ते ऑनलाईन सुद्धा करता येतं. त्याच्यानंतर आपल्याला अकाउंट कुठेही ओपन करता येतं किंवा फिजिकल डॉक्युमेंटेशनने आपल्याला जी पाहिजे तेवढ्या अमाऊंटची एसआयपी सुरुवात करता येते. नेहमी जेव्हा नवीन क्लायंट येतो ना, लोक सांगतात इन्शुरन्स घ्या किंवा रिटायरमेंटसाठी सेव्ह करा. तेवढी मॅच्युरिटी त्या क्लायंटमध्ये नसते, हे मी बघितलंय. त्याचे ना छोटी छोटी स्वप्न असतात. म्हणजे मला लेह लडाखला ट्रिपनी जायचंय, मला रॉयल एनफिल्ड घ्यायची आहे. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो ना, मी नॉर्मली त्याला सांगते, तुझा जो शॉर्ट टर्म गोल आहे ना, तो पहिला आपण अचीव्ह करूया. म्हणजे एक रॉयल एनफिल्डची बाईक असू शकते. मग ते जेव्हा क्लायंटचं कम्प्लीट होतो ना तो गोल, तेव्हा त्याला कळतं की ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. आणि मला सांगावं पण लागत नाही आमच्या क्लायंट्सना, लगेच कधी 5,000वरनं 25,000ची एसआयपी होते ना, ते सुद्धा कळत नाही. सो असं जेव्हा तुला उद्देश तुझ्या इन्व्हेस्टमेंटचं क्लिअर असेल ना, तेव्हा तुला एसआयपी करायला किंवा इन्व्हेस्टमेंट्स करायला मजा येते. सो दिस इज हाऊ वन शुड स्टार्ट. म्हणजे सुरुवात करायला एक मार्गदर्शन किंवा एक दिशा पाहिजे आपल्याला. आणि समजा ज्यावेळेस म्युच्युअल फंड आपल्याला एसआयपी सुरू करायची असते त्यावेळेस कन्फ्युजन बरंच होतं, कारण की या कंपनीचा घ्यायचा की त्या कंपनीचा घ्यायचा, त्या डायरेक्ट फंड काय आहे हे कळत नाही. तर याच्याबद्दल जरा समजा बेसिक जरी वाचायचं असलं किंवा समजून घ्यायचं असलं तर काय करायला पाहिजे? आता तर भरपूर माध्यम आलेले आहेत. हे सोशल मीडिया तर बंबार्डेड आहे इन्फ्लुएन्सर्समुळे. त्यामुळे जरा जास्त प्रॉब्लेम झालाय, कारण की प्रत्येक व्यक्ती एक फायनान्स इन्फ्लुएन्सर झालाय आणि एका गोष्टीबद्दल वेगवेगळं काहीतरी बोलत असतात. खरंय. सो आता हे जे राईट इन्फॉर्मेशन आहे ना, आपल्याला जे म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स झालं किंवा इटी वेल्थ, नंतर मंडेचा वेल्थ प्लस, असे जे पेपर्स असतात ते रिफर करता येऊ शकतात. त्याच्यानंतर आपलं गुगल झालंच, तर त्याचे नोन सोर्सेस पाहिजेत तिकडून. आणि सगळ्यात बेस्ट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर एक फायनान्शियल ऍडवायझर, ज्यांचा रिव्ह्यूज चांगले आहेत, ज्यांनी स्वतः काहीतरी क्रिएट करून दाखवलंय आणि त्यांचे म्हणजे त्यांच्याशी जेव्हा सल्ला घेऊन आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट सुरू करतो ना, एक्झॅक्टली आपल्या पर्सनलाइज्ड गोल्स प्रमाणे आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट सुरू होते. तर त्यात आम्ही म्हणतो की इकडे तिकडे न फिरता एखाद्या प्रॉपर ऍडवायझरकडे जाऊन तुम्ही सल्ला घेतला आणि तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट जास्त होणार. आणि ते मी बघितलंय की डायरेक्टमध्ये जी लोक जातात किंवा डायरेक्ट स्टॉक्समध्ये पण जे इन्व्हेस्ट करतात तिकडे त्यांना खूप नुकसान होतं, कारण काही मार्गदर्शन नसतं, मार्केट्स खाली जातात, पैसे काढून घेतात. मग तिथे तुम्हाला कुठेतरी एक धक्का बसतोच आणि मग कळतं की ऍडवायझरचं महत्व काय. आता तुम्ही बोलता त्याच्या आधी इन्शुरन्स बद्दल बोलत होता, तर म्युच्युअल फंड, एलआयसी, हे दोन वाद कंटिन्यू सुरू असतात. आपले मागचे जनरेशन जे असतात घरचे, ते सांगतात की एलआयसी मध्ये पैसे टाकायचे आणि आपल्याला करायचे असते म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड करायला पाहिजे की एलआयसी करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? एलआयसी एक चांगली संस्था आहे. आधीच्या काळात एलआयसीला प्राधान्य होतं, कारण का एलआयसी मधनं रिटर्न्स खूप चांगले बनायचे आणि आपले पैसे न बुडण्याची एक भीती पण आपल्याला नव्हती त्याच्यातनं. पण आता कसं झालंय माहितीये का, महागाई आहे 7 ते 8%,
परत लाईफस्टाईल आहे आपलं वेगळं इंडिव्हिज्युअल बेसिसवर. आता LICनी जे रिटर्न्स बनतात ना ते समवेअर अराउंड 5 to 6.5% असतात. आता ते तुझं साधं इन्फ्लेशन पण बीट करत नाही. तर ते जर का करायचं असेल तर आपल्याला डेफिनेटली म्युच्युअल फंड हाच पर्याय उरतो, म्हणजे इक्विटी मार्केट्स थोडक्यात. तर मग तिथेच आपल्याला जाणं हे बरोबर ठरतं लोकांसाठी. आणि ज्यांना रिस्कच नाही घ्यायची आहे आणि भरपूर पैसे आहेत आपल्याकडे आणि आपल्याला टक्का हा महत्वाचा नाहीये, त्यांनी मग LIC केलेली चालेल. पण तुला रिटर्न्स पाहिजे, तुला इन्फ्लेशन बीट करायचंय, तुला सोसायटी बरोबर वरती जायचंय, तुला स्वतःचे ऍस्पिरेशन्स कम्प्लीट करायचे आहेत, म्हणजे थोडक्यात BMW मर्सिडीज घ्यायची आहे, तर तुला म्युच्युअल फंड केलेलं बरं. ज्याला पैसा बनवायचा आहे त्यांनी LICला हात पण नाही लावायचा. म्हणजे बॅलन्स्ड असलं पाहिजे असं मी म्हणेन. आता SIP करताना त्याची काही फिक्स डेट असतं का की या डेटला करायला पाहिजे, की काही त्याच्या काही आहे का त्याचे नॉर्म्स? कसं आहे माहितीये, आपल्या पगाराला की आधी आपले सेव्हिंग जायला पाहिजेत आणि मग खर्च. तुम्ही अगदी जर का नीट अभ्यास केला तर 10 ते 15 मधले जे SIPs असतात ना त्याला जर पॉइंटमध्ये थोडेसे रिटर्न्स जास्त असतात. बट मी माझ्या सगळ्यात क्लायंट्सला सांगते, तुमचे डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आणि स्टेबल रिटर्न्स तुम्हाला हवे असतील तर जसा इन्कम येतो ना त्याच्यानंतर लगेच सेव्हिंग जाऊन द्या. आणि म्हणजे SIPच्या डेटला प्रिफरन्सेस देऊ नका, कारण का जो डिफरन्स येणार आहे तो पॉइंट्स मधला येणार आहे. त्यापेक्षा SIPला डिसिप्लिन वेनी जाणं हे महत्वाचं ठरतं. सो एक डिसिप्लिन इज मस्ट, आणि ती मग आपल्याला प्रिफर्ड जी डेट असेल त्या डेटनी सुरू केलेली बरी. रेशिओ काही असला पाहिजे. आता जसं मंथली तुम्ही बोललेत की एक आल्यानंतर जो काही खर्च आहे तो आपला, तर समजा आता एक 25,000 रुपये पेमेंट आहे, तर रेशिओ काय असला पाहिजे की एवढे पैसे SIPला गेले पाहिजे, बाकी एवढे खर्च थोडे काही आपला एक बॅकअप म्हणून किंवा एक सेव्हिंग म्हणून असले पाहिजे? आता ना हे जनरलाइज करायला गेलं तर 50-30-20 असा रूल आपण बोलला जातो. म्हणजे 50% आपल्या नीड्सवर, 30% आपल्या वॉन्ट्सवर आणि 20% सेव्हिंग्सवर, हा मिनिमम तरी असला पाहिजे. पण मी जे क्लायंट्स बरोबर जेव्हा त्यांचा फायनान्शियल प्लॅन वगैरे बघते, कोणाकोणाला रेस्पॉन्सिबिलिटीज किंवा लायबिलिटीज जास्त असतात आणि कोणाकोणाकडे पोटेन्शियल जास्त असतं इन्व्हेस्टमेंट करण्याचं. मग त्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली त्याचे गोल्स काय आहेत आणि त्याच्याकडे किती बजेट आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचं, त्याच्यानुसार आपण ठरवतो की किती SIP करायला पाहिजे. अगदी स्टँडर्ड फॉर्मॅट तुला जर का वापरायचं असेल तर 50-30-20 रूल हा ने सुरुवात केली तरी चालणार आहे. आणि मी बघतो की बऱ्याच जणांचा नीड आणि वॉन्ट्स यात जरा गफलत होते, तर जरा सेग्रिगेट करून सांगाल का की हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे? एक सुंदर मी एक क्लायंटला माझ्या एक्झाम्पल देते. तुला आता खर्च तुझे कळतात, म्हणजे आणि ज्यांना नियंत्रण नसतं, आपण आजकाल डिजिटल पेमेंट्स वापरतो, म्हणजेच जीपे किंवा फोनपे, तिथे ना ऍड नोट म्हणून एक फॅसिलिटी असते. त्याच्यात जेव्हा तुम्ही आता काही विकत घेताय तेव्हा तिथे लिहायचं नीड म्हणजे N आणि W म्हणजे वॉन्ट. महिन्याच्या अखेरला ना जरा खर्च आपला ती लिस्ट काढायची, त्यातनं आपल्याला लक्षात येतं की आपले नीड्सला किती गेलेत, वॉन्ट्सला किती गेलेत. त्याच्याप्रमाणे अनालिसिसनी आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपण 70 ते 80% ना वॉन्ट्सवर पैसे घालवतो आणि त्या वस्तूंना आपण वर्षभर हार्डली 2दा-3दा पण वापरत नाही. मग ते जेव्हा कळतं तेव्हा मी त्यांना सांगते पुढची एक्सरसाइज अशी करा की जी वस्तू आपल्याला घ्यायची ना त्याला 1 वीक डिले द्या. मग तुम्हाला खरंच वाटतंय का ही वस्तू घेतली पाहिजे तर ती वस्तू विकत घ्या. तर अशा ह्यानी ना माझ्या क्लायंटचे जे 12-15 हजार नुसते असे फालतू खर्च व्हायचे ते आता 5-7 हजारावर आले. सो एनी टाइम वन कॅन ट्राय दॅट ऑप्शन. हा बेस्ट मार्ग सांगितलं तुम्ही. हे करता मी तर नक्की करणार आहे. LIC करताना LIC नाही SIP करताना SIP की लमसम? आता कसं आहे, पैसे आपल्याकडे डायरेक्ट आहेत, म्हणजे तुझ्याकडे 50,000 आहेत, 1,00,000 रुपये आहेत. आपल्याला शाळेत सुद्धा शिकवलेलं आहे की एक साधा फॉर्म्युला शिकवलेला आहे आपल्याला, फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1 + R⁻n. म्हणजे R पण महत्वाचं आहे आणि वरती जो बसलेला आहे तो N आहे, म्हणजे नंबर ऑफ इयर्स. आता हळूहळू ती जर का लमसम आपल्याकडे असलेली अमाऊंट आपण हळूहळू जर का इन्व्हेस्ट केली तर तेवढे रिटर्न्स नाही बनणार आहेत आणि आपल्याला पैसे 5-7 वर्षांनी हवेत. तर इट डझंट मॅटर की तू आत्ता टाकतोय की नंतर टाकतोय. सो इनिशियल जेवढे लगेचच आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करता येतील ना, म्हणजे लमसम सारखे केले पाहिजेत एकदम. आणि जेव्हा तुमच्याकडे रेग्युलर कॅश फ्लोज येत आहेत, एकदम पैसे नाहीयेत, तर मग SIP मार्फत जायला पाहिजे. अच्छा. आणि आपण जे बघतो की पोर्टफोलिओ असे करोडो रुपयांचे बनलेत आहे, ते बनतात कधी? म्हणजे आता समजा मला जर बनवायचे तर ते कसे बनतील? सिंपल आयडिया सांगते. 25,000ची SIP केली, 12% जरी रिटर्न्स मिळाला,
पहिल्या 12 वर्षात आपल्या 1 कोटी होऊ शकतात, त्याच्यानंतर 16 वर्षात आपले दुसरे कोटी होऊ शकतात आणि 21व्या वर्षीपर्यंत आपले 4.5 कोटी होऊ शकतात. पण म्हणजे मला खूप खंत वाटते सांगायला की हे 21 वर्षापर्यंत फक्त 1% लोक इन्व्हेस्टेड राहतात. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की 5 वर्षात ना फक्त 11% लोक इन्व्हेस्टेड राहिलेत. म्हणजे ना करोडपती खरं तर कोणालाही बनता येतं, पण मग मेजर प्रॉब्लेम तोच आहे की आपण इन्व्हेस्टेड राहत नाही. सो जर का दाखवलं ना तर 7 ते 8 वर्षात आम्ही बघितलंय क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये कंपाऊंडिंगचा इफेक्ट दिसायला लागतो. आणि एक पोर्टफोलिओ जर बनवायचं म्हटलं तर मिनिमम किती फंड असले पाहिजेत किंवा याच्या पुढे नको जायला, असं काही आहे का? आता ना जेव्हा मला ऑनलाईन क्वेरीज येत आहेत किंवा लोक ऑनलाईन पोर्टफोलिओ शेअर करतायत तेव्हा असतात त्यांच्याकडे 7-8 फंड, पण सगळेच स्मॉल कॅप घेतलेले आहेत. म्हणजे 5 फंड्स आहेत पण 3 स्मॉल कॅप 2 मिड कॅप, तर ह्याला डायव्हर्सिफिकेशन नाही म्हणणार. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो अंदाजे आम्ही 5 ते 6 फंड्स देतो, पण त्याच्यात ना वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज येतात. म्हणजे लार्ज अँड मिड कॅप झाला, फ्लेक्झी कॅप झाला, स्मॉल कॅप झाला, मिड कॅप झाला, सेक्टोरल झाला. तर आपल्याला ऍटलिस्ट 6 ते 7 असे फंड्स असले पाहिजेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असल्या पाहिजे. म्हणजे कुठलंही मार्केट्स असलं अप किंवा डाऊन आपला पोर्टफोलिओ खूप स्टर्डी राहतो. आणि मी ते माझ्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये ते इझिली मला दिसतं. म्हणजे लोक विचारतात की तुमचे हे क्लायंटचे रिटर्न्स कसे जास्त, कारण का त्याच्यात एक स्टर्डी म्हणजे पोर्टफोलिओ पण बनलेला आहे आणि रिटर्न्स पण त्याच्यामुळे एनहान्स होतात. ओके. आणि समजा आता म्युच्युअल फंड म्हटलं तर शेवटी मार्केटवरती डिपेंड होतंय, तर त्यात रिस्क तर असणारच आहे. तर रिस्क इव्हॅल्युएट कशी करायची आपण? आता कुठेही आपण काही कशातही इन्व्हेस्ट करतोय तर रिस्क ही असणारच. बरोबर. म्हणजे साध्या आपण डेट फंड मध्ये आता जसं LICचं एक्झाम्पल घेतलं तिथे पण आपल्याला इन्फ्लेशन रिस्क असते, म्हणजे रिटर्न्स तेवढे जनरेट होत नाहीत. गोल्ड घेतलं तर इमोशनल रिस्क असते, आम्ही बायका कधी गोल्ड देत म्हणजे काढून टाकत नाही. तसंच रिअल इस्टेट घेतलं तर लिक्विडिटी रिस्क असते. तसं म्युच्युअल फंड्समध्ये व्होलॅटिलिटी रिस्क असते, म्हणजे पैसे वरखाली करू शकतात. आता इथे ना डिफॉल्ट रिस्क असते का, म्हणजे पैसे बुडण्याची भीती आहे का, तर बुडण्याची भीती बिलकुल नसते. बट ऍट द सेम टाइम तुझे पैसे 100 रुपये जे टाकलेत ते 95 सुद्धा होऊ शकतात. म्हणून आम्ही लोकांना एक्झॅक्टली विचारतो की तुम्हाला हे पैसे कधी लागणार आहे तिथून. मग ते एकदा आपल्याला कळलं ना की मग त्याप्रमाणे फंड सजेस्ट केले जातात. मग म्युच्युअल फंडमध्ये व्होलॅटिलिटी रिस्क ही असते. आणि आपण बघताना होतो की फायनान्शियल ज्यावेळेस प्लॅनिंग करत असतो त्यावेळेस सगळा भर असतो इन्व्हेस्टमेंट वरती. पैसा कसा येईल, पैसा कसा वाचेल याकडे बघत नाही आपण. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इन्शुरन्सचं काय महत्व आहे? इन्शुरन्सचं खूप महत्व जातं. कारण का कसं आहे, आपण आता समजा इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केलं, आपण डेफिनेटली आपले वरचे लेयर्स तर बनणारच. म्हणजे आपली जसं आपण फिनान्शियल पिरामिड बघतो, फिनान्शियल पिरामिड मधले वरचे लेयर्स आपल्याला इझिली बनवता येतात जर का आपला बेस पक्का असेल तर. आता बेस म्हणजे काय, न्यू आपण जे म्हणतो ते म्हणजे इन्शुरन्स. एकदा आपलं जर का आपण कमवते असणारे, म्हणजे आपण फॅमिलीचं व्यवस्थित केअर म्हणजे घेणारच, आपले आई वडील असू दे की आपली बायको असू दे किंवा आपली मुलं असू दे. पण समजा उद्या आपणच नसलो तर मग ते काय फॅमिलीचं होणार. मग त्याच्यासाठी हा इन्शुरन्स. आणि पुढे जाऊन आपल्याला मेडिकल अनसर्टनिटीज जे होत आहेत, म्हणजे हॉस्पिटलचे बिल्स आम्ही बघतोय दर वर्षाला 10 ते 15% वाढत आहेत. हे जर का आजच आपण सेक्युअर नाही केलं तर मग आपल्याला पुढे जाऊन आपल्या फॅमिलीजवर आणि आपल्याला स्वतःला सुद्धा त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो. म्हणून मेडिक्लेम आणि तुमचा टर्म प्लॅन हे असणं फार महत्वाचं झालेलं आहे आजच्या काळात. आणि कव्हरेज कितीचं असलं पाहिजे आणि किती वर्षासाठी असलं पाहिजे? आता कव्हरेजचं म्हणणं झालं ना तर आता पगार आपला सपोज 10 लाख आहे, तर ऍटलिस्ट मिनिमम आम्ही सांगतो की 10 ते 15% हा त्याचा वर्षाचा जो पॅकेज असेल त्याचा 10 ते 15, म्हणजे 10 लाखाचा पॅकेज असेल तर ऍटलिस्ट 1.5 कोटीचा तुमचा इन्शुरन्स मिनिमम असला पाहिजे. आता लोक काय करतात माहितीये, 80-90 पर्यंत हे इन्शुरन्स घेऊन ठेवतात. पण माझं असं म्हणणं आहे, जोपर्यंत आपल्याला लायबिलिटी असते ना, म्हणजे 60-65, जोपर्यंत आपली मुलं आपल्यावर डिपेंडेंट आहेत, आपली बायको आपल्यावर डिपेंडेंट, तोपर्यंत आपल्याला कव्हरेज असलेलं बरं. उगीच जास्त टेन्युअरचा प्लॅन घ्यायचा नाही, मग तिथे आपलं प्रीमियम कमी होतं. आणि दुसरं म्हणजे अजून काय विचारलं तू सेकंडली, कितीपर्यंत? सो तेच झालंय बहुतेकांचं, दोन्ही झाले ना, किती आणि काय. आणि जे आपण इन्शुरन्स घेताना काय चेक करायला पाहिजे? कारण की बऱ्याचदा होतं की आपण इन्शुरन्स घेतो, मग ते म्हणतात की या शहरांमध्ये नाही होत, या शहरांमध्ये होतंय, किंवा आता याच्या बाहेर आहे तुम्ही, किंवा तुम्हाला हे कव्हरेज नाहीये याच्यामध्ये. चेक काय करायला पाहिजे? मी कसं बघितलंय, क्लायंट्स इन्शुरन्स घेताना फक्त
प्रीमियम किती स्वस्त कोणाचा आहे तो बघितला जातो, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं बघितलं गेलं पाहिजे की क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे आणि आपल्याला किती इन्शुरन्सची गरज आहे. म्हणजे घेताना 3 लाख आणि 5 लाखाचा इन्शुरन्स घेऊन ठेवतात. आज माझ्या आईचं गेल्या वर्षात ऑपरेशन झालेलं बायपासचं 7.5 लाखाचा खर्च आलेला. सो आपल्याला इन्शुरन्स कव्हरेज इनफ असलं पाहिजे, त्याचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला असला पाहिजे, आपली ती कॅशलेस होईल की नाही ते बघितलं गेलं पाहिजे आणि मेन म्हणजे लवकरात लवकर जेवढा आपल्याला इन्शुरन्स घेता येईल ना ते सगळ्यात महत्वाचं ठरतं. कारण का पुढे जाऊन आपल्याला काही कॉम्प्लिकेशन्स आले तर आपल्याला कुठलीही कंपनी इन्शुरन्स देत नाही. सो ते फार महत्वाचं ठरतं. ते टर्म प्लस युलिप हा काय कन्सेप्ट आहे? आता कसं होतं माहितीये, टर्म प्लॅन आहे ना खूप लोक घेत नाहीत, कारण का मला काही झालंच नाही तर हे पैसे वाया जाणार आहेत असं होतं. आता इथे टर्म प्लस युलिप कन्सेप्ट कसं आहे माहितीये, तुला एक चांगला मोठा इन्शुरन्स सुद्धा मिळतो, त्याच्याच बरोबर तुला एक मार्केट ऍडजस्टेड म्हणजे मार्केट लिंक रिटर्न्स पण म्हणजे SIPचे रिटर्न्स पण बनतात. ते रिटर्न्स सुद्धा टॅक्स फ्री असतात आणि ऍट द सेम टाइम जर का आता आपल्याला सपोज 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स असेल तर आपल्याला जवळजवळ 2 कोटीचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो, परत 1 कोटीचा पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मिळतो आणि ह्याच बरोबर जे रिटायरमेंटला आपल्याला कॉर्पस क्रिएट होणार आहे जो SIP सारखा म्हणजे आपण त्याला युलिप म्हणतो, तर ते युनिट लिंक तर तेही आपल्याला टॅक्स फ्री मिळू शकतो. म्हणजे टर्म इन्शुरन्स जर का तुला 30 ते 40 हजार खर्च देत असेल जर का 10 वर्षांसाठी, तर इकडे युलिप म्हणजे टर्म प्लस युलिप प्लॅन्स हे अंदाजे 70 ते 80 हजार हा खर्च देतात वर्षाला जर का 10 वर्षांची पॉलिसी घेतली तर. सो मग कधी कधी आम्ही क्लायंट्सना ते पण सजेस्ट करतो. बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडतो की हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम मग क्लेम होत नाही तर मग वाया जातं, क्लेम करत नाही तर मग का घ्यायला पाहिजे? कधी आपण विचार केलेला का की कोविड सारखा असं महामारी येणार आहे, म्हणजे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल. आता त्याच्यानंतर एवढे लोकांना आम्ही कॉम्प्लिकेशन्स झालेले बघतोय. आता त्या लोकांना ना मेडिक्लेम मिळत सुद्धा नाहीये. म्हणजे आता मी असं पण बघतेय की लोक 30-35 वयाच्या वयोगटाला BP, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल असं आलेलं आहे आणि मग तिथे आपल्याला ना इन्शुरन्सवर लोडिंग बसतं. काही काही लोकांना पॉलिसी रिजेक्ट होत आहेत. मग अशा नंतर तुला लाईफ लॉंग कधीही मेडिक्लेम कंपनी इन्शुरन्स देणार नाहीयेत, म्हणजे आपल्याला हवं असलं तरी पण. सो इन्शुरन्स घेणं हे आजकालच्या काळात ना फार महत्वाचं झालंय आणि ते जेवढं लवकर घेऊ तेवढं आपल्याला बरोबर पडेल, कारण का पुढे जाऊन रिटायरमेंटला हे आपल्याला लागणारच आहे. जरी आपण एक कंपनीमधनं दुसऱ्या कंपनीला स्विच करतोय, मध्ये ब्रेक आहे आणि आपल्याला काही झालं तर तेही आपल्याला ते कव्हरेज होऊ शकतं. आणि हे पण महत्वाचं आहे की जसं आता एका माझ्या क्लायंटला जॉन्डिसचा खर्च म्हणजे हॉस्पिटलाइज झालेला, खोटं वाटेल 5 ते 7 लाख त्याचं बिल झालेलं. म्हणजे आता हे जर का त्याचा पर्सनल इन्शुरन्स नसता, आणि मजा सांगायची म्हणजे काय माहितीये, त्यांनी एक कंपनी सोडलेली आणि दुसऱ्या कंपनीला तो पुढच्या महिन्यात जॉईन होणार होता. आता त्याच्यामध्ये हा खर्च आला. आता पर्सनल मेडिक्लेम जर का त्याच्याकडे नसता तर त्यांनी त्या ह्याच्यातनं त्याला त्याच्या मेडिकल किटीमधनं हे पैसे काढावे लागले असते. सो अशा वेळेस म्हणून मग पर्सनल इन्शुरन्स हा फार महत्वाचा पडतो जरी आपल्याला कॉर्पोरेट इन्शुरन्स असेल तरी. इन्शुरन्स ज्यावेळेस घ्यायचं म्हटलं तर बऱ्याचदा होतं की ऍड वरनं इन्फ्लुएन्स होऊन आपला इन्शुरन्स घेतला जातो आणि ते घ्यायसाठी माध्यम आता बरेच आहेत. तर अशा चुका काय होतात हे इन्शुरन्स घेताना? तेच पहिलं तर प्रीमियम चीप आहे का हे बघितलं जातं. खरं तर आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याला काय फीचर्स मिळत आहेत, आपण सफिशियंट घेतोय की नाही, त्याच्यानंतर त्याचा कॅशलेस बेनिफिट आहे की नाही, प्री पोस्ट किती आपल्याला म्हणजे आपण आपला आजार होण्याच्या अगोदर म्हणजे कॅन्सर सपोज होतोय तर त्याच्या अगोदर किती कव्हरेज मिळतोय, नंतर किती कव्हरेज मिळतोय, नंतर तो कव्हरेज किती नो क्लेम बोनस मिळत आहेत. सो असे बरेचसे फीचर्स असतात जे आपल्याला बघितलं गेलं पाहिजे. मग एक ऍडवायझर आहे ना तुम्हाला हे सगळ्या फीचर्स एक्सप्लेन करायला खूप महत्वाचा पडतो. आणि जेव्हा तुम्ही खरंच क्लेम घेण्याची वेळ येते तेव्हा तुमचा क्लेम स्मूथली सेटल करायला एक फिजिकल ऍडवायझर आम्ही जे म्हणतो ते फार महत्वाचे ठरतात. तुम्ही जेव्हा ऑनलाईन घेतात ना, हे जे क्लेम सेटल करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते फार त्रासदायी होतं क्लायंटसाठी. सो जेवढं होईल तेवढा एक पर्सनल टच जेव्हा असेल ना आपल्या ऍडवायझर बरोबर हे जास्त सोयीचं ठरतं. तर एक नवीन जॉईनिंग आहे, पेमेंट जस्ट सुरू झालंय, 6 महिने झाले, तर अशा एक बिगिनरला जर तुम्ही एक फायनान्शियल रोडमॅप जर द्यायचं झालं तर तो काय असेल? सुरुवात होते ना इन्व्हेस्टमेंटची, तो क्लायंट खूप इमॅच्युअर्ड असतो. त्याला मी रिटायरमेंटचं गोल दिलं,
त्याला मी हे इन्शुरन्स घे असं सांगितलं तर ते वर्कआउट नाही होत. तर आधी तर त्याचे सगळे स्वप्न आम्ही लिहून घेतो, मग हळूहळू तेवढा पगार पण नसतो, मग जेवढे होतंय तेवढं मी त्याला सांगते की आपला शॉर्ट टर्म गोल आधी अचीव्ह कर. मग ते काही असू शकतं. म्हणजे माझ्या एका क्लायंटनी मला सांगितलं मला ना मॅडम मॉरिशसला जायचं आहे, मग आम्ही ते अचीव्ह केलं. मग त्याच्यामुळे त्याला आता कळलं माझ्या इन्व्हेस्टमेंटला एक दिशा मिळाली आहे. सो इन्व्हेस्टमेंट सुरू करताना पहिले आपला रोडमॅप म्हणजे दिशा ही फार क्लिअर पाहिजे की आपल्याला कुठे जायचंय. आणि मग तेव्हा ते सुरू झाली ना, मग तुला सांगावं पण लागणार नाही की तुझे 5,000चे नंतर कधी 15,000ची SIP सुरू होईल ना. म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट होती 26 वर्षाची, तिने मला लिटरली तिचं डेटिंग पण नव्हतं, म्हणजे शी डिडंट हॅड म्हणजे फियांसी पण नव्हती आणि किड्स एज्युकेशनचं प्लॅनिंग केलेलं. सो 1,10,000चा पगार होता, 80,000च्या SIPनी सुरुवात केलेली. लग्न कुठे झालं तर ताज हैदराबाद, 1 वर्षात रॉयल एनफिल्ड. सो तुला फरक कळतोय. म्हणजे इथे जेव्हा दिशा क्लिअर आहे ना, आज 1,10,000ची SIP सुरू आहे. सो हा फरक आहे. जवळजवळ नवऱ्याला आत्ता पुढच्या वर्षात 8 लाखाचं रोलेक्स घड्याळ देते. सो हा इम्पॅक्ट पडतो. म्हणून सुरुवात आपल्याला उद्देशाने क्लिअर म्हणजे सुरुवात झाली पाहिजे. नुसती SIP करायची असं सुरुवात कधीही करू नये. आणि समजा आता तुमचं हे सगळं काही अनुभव आहे एवढ्या वर्षांचा, तो अनुभव घेऊन जर 20 वर्षाच्या प्रज्ञा मॅमनी जर इन्व्हेस्टमेंट करायचं जर ठरवलं आणि त्यांचा आता समजा 30,000 रुपये पगार आहे, तर त्यांनी SIP किती रुपयांनी सुरू केली असती? बरं, आता मी अज्युम करते 30,000चा पगार आहे, 22,000 आपला महिन्याचा खर्च आहे, 8,000 आपल्याकडे शिल्लक राहतात. आता पहिलं तर आपला इमर्जन्सी फंड असला पाहिजे. इमर्जन्सी फंड म्हणजे आपल्याला 3 महिन्यांचे पैसे असे पार्क केले पाहिजेत ज्याला मार्केटची रिस्क नाहीये. मग पहिला आपला ते पैसे बाजूला झाले की मग 8,000तनं आधी आपला पगार कमी असल्यामुळे आपल्या स्किल सेटवर आपल्याला काम केलं पाहिजे. म्हणजे ऑनलाईन कोर्सेस किंवा काही जे त्यांना त्यांचे पगार 30चा 50 आणि डबल करण्यात मदत करेल. आणि छोटीशी अमाऊंट 2 किंवा 3,000 हे आपल्या लॉंग टर्म गोलसाठी गेले पाहिजेत. म्हणजे रिटायरमेंट झालं काही, म्हणजे ते आपल्याला म्हणजे घर पुढे जाऊन घ्यायचंय अशा गोल्ससाठी गेले पाहिजे. सो जेव्हा असं आपण डिवाइड करू ना, आपलं एकतर आपले इन्व्हेस्टमेंट्स पण सुरळीत होतात, आपला पगार सुद्धा दुप्पट व्हायला मदत होते आणि आपला इमर्जन्सी फंड पण बाजूला जातो. मॅम, कॉर्पोरेटमध्ये EPF, NPS आणि HRA यासारख्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या जरा एक्सप्लेन करता का? म्हणजे त्या काय आहेत आणि त्यात आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? EPF म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. आता ह्यात ना हे जे आपण कॉन्ट्रीब्युशन्स देतो आपल्या सॅलरीमधनं, तेवढंच आपला एम्प्लॉयर पण त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करत असतो. ते नॉर्मली 12% ऑफ बेसिक असं धरलं जातं. आता ह्याच्यात कसं होतं माहितीये, तुला वाटतील 1,800 रुपये 3,000 रुपये आणि आपलं उगीच डिडक्शन जातं. पण जेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनमध्ये ह्याला आखतो तेव्हा दिसतं की ह्याच्यामुळे जवळजवळ माझं 1/4 ते 1/3 ऑफ माय रिटायरमेंट इज टेकन केअर ऑफ. म्हणजे हे कव्हर केलं जातं. सो ह्याला बिलकुल लाईटली घेतलं नाही पाहिजे. आणि आपण समजा एक कंपनीतनं दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच केलं तर हे कंटिन्यू करता आलं पाहिजे. तोच UIN नंबर तिकडे दिला तर आपलं हे EPFचं जे बेनिफिट्स आहेत ते तसेच कंटिन्यू राहतात. आता खूपदा असं होतं की आपण ना ते मधूनच काढून घ्यायला बघतो. म्हणजे मुलांचं शिक्षण आलंय किंवा मला घरच इंटिरियर करायचंय, तर हे खूप चुकीचं ठरतं. जरी आपल्याला म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटीजमधनं जास्त रिटर्न्स येतात, पण ते पैसे आपण तसेच खर्च पण करू शकतो. पण हे पैसे आपले डिडक्शन कशासाठी होत आहे ह्याचा मूळ मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे, तो रिटायरमेंटसाठी होत आहे. आणि रिटायरमेंटला जेवढे वर्ष मिळतील आणि जेवढं कंपाऊंडिंग होईल तेवढे ते पैसे वाढणार आहेत आपले. म्हणून EPF, NPS हे इन्व्हेस्ट झाले पाहिजेत. नंतर HRA, LTA हे ना टॅक्स तुझा कमी करण्याचा माध्यम आहे. HRA म्हणजे हाऊस रेंट अलावन्स, म्हणजे तू भाड्याने राहतोयस आणि तुला तुझं टॅक्स जे स्ट्रक्चर आहे ते खाली आणायचंय, तर तुला ते रेंटचा तुझे रिसिट्स दाखवून आपला टॅक्स खालती आणता येतो. तसंच LTA म्हणजे लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स, म्हणजे तुम्ही वेकेशन्सवर जेव्हा जातात आणि ते स्लिप्स तुम्ही जेव्हा जोडता तेव्हा तुमचा टॅक्स खाली येऊ शकतो. सो असे जे हे फॅक्टर्स असतात ना, हे फार इम्पॉर्टंट ठरतात एखाद्या पे स्लिपमध्ये. टॅक्स खाली येऊ शकतो. याच्यावर मला एक विचारायचं होतं की माझा एक पेमेंट जातं 12,90,000 इयरली, तर ते टॅक्स कसं काय ते वाचवता येईल याचं काही आहे का? अरे आता इतके ना रील्स व्हायरल होत चालल्यात की
आता 12,75 पर्यंत आपल्याला कळलेलं आहे की आपल्याला टॅक्स लागणार नाहीये. म्हणजे 12 लाख बेसिक म्हणजे विदाउट विथ द रिबेट्स आणि 75 स्टँडर्ड डिडक्शन हे सॅलरीड लोकांना. आता कसं झालंय माहितीये, काही काही लोकांना असं वाटतं की आता 12,85 माझं इन्कम झालं ना म्हणजे मला आता पूर्ण 4 लाखानंतरच्या स्लॅब पासून टॅक्सेशन येणार आहे. तर तसं नाहीये. इथे मार्जिनल रिलीफ असं कन्सेप्ट प्ले होतो. तर तुला फक्त जे एक्स्ट्रा म्हणजे आता समजा 12,75 आणि तुला 12,90 हे अमाऊंट मिळणार आहे, तर ते फक्त 15,000वर तुला त्या ब्रॅकेट प्रमाणे टॅक्स लागणार आहे, ना की तुला पूर्ण तुझ्या 4 लाखानंतरच्या अमाऊंटवर. सो लोकांची ही मिसकन्सेप्शन आहे. आणि असे काही क्वेरीज असतील तर आम्ही नेहमी क्लायंट्सला सांगतो की आम्हाला तुम्ही कधी अप्रोच करून हे क्लॅरिफाय करून घेऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, घर घ्यायला पाहिजे की किरायानेच राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे? मी क्लायंट्सला सांगते 3 फॅक्टर्स बघा. पहिलं तर आपल्याकडे 6 महिन्यांचे इमर्जन्सी फंड्स आहे का ते रेडी आहेत का ते बघा. 20% डाऊन पेमेंट रेडी आहे का ते बघा. म्हणजे 1 कोटीचं जर का घर असेल तर 20 लाख तरी आपले रेडी पाहिजेत. आणि आपले जे फ्युचर गोल्स आहेत म्हणजे मुलांचं शिक्षण झालं किंवा आपलं काही जे पुढे जाऊन आपले गोल्स येणार आहेत त्याला खूप कॉम्प्रोमाइज नाही होते ना. म्हणजे आपल्या गळ्या तोंडाशी नाही यायला पाहिजे. काय होतं माहितीये, हे ना लॉंग टर्म कमिटमेंट असते EMIची. म्हणजे आपण 15, 20, 30 वर्षांची कमिटमेंट देणार असतो. आणि मग तिथे साधं वेकेशनला जायला पण आपल्याकडे पैसे नसले तर लोकांचे खूप मोठे वांदे होतात. म्हणून जर का इमर्जन्सी फंड इन प्लेस असेल, 20% डाऊन पेमेंट असेल, फ्युचर गोल्स कॉम्प्रोमाइज नसतील होत, तर डेफिनेटली आपण आत्ताच घर घेतलं पाहिजे. आणि जर का आपल्याकडे हे नसेल, आपल्याला क्लॅरिटी नसेल आपण कुठे जाऊन राहणार आहोत पुढे जाऊन, तर आपण आत्ता रेंटल एक्सप्लोर करून एकदा स्टेबिलिटी आली, जर का नवरा बायको एकत्र आले, त्यांना पाहिजे ते घर नंतर त्यांना क्लबिंग ऑफ इन्कममुळे चांगलं घर घेता येतं. तर तसं घर म्हणजे ते माझा सुझाव असतो. कारण घर ना हे एकदाच होणार आहे. सो ते छानच असलं पाहिजे. माझा ना आता एक रील व्हायरल गेलेला, त्याच्यात मी सांगितलंय 50,000ची माझी SIP होती, 2 कोटीचा माझा पोर्टफोलिओ आहे. आणि आता ते जर का मी त्याच्यातनं 1 लाख रुपये दर महिन्याला घेत गेली तर मला 1 लाख खर्चाला पण मिळणार आहेत आणि 20 वर्षांनी माझा तोच पोर्टफोलिओ 16 कोटीचा असणार आहे. त्याच्यात मला एवढे कमेंट्स आलेत आणि नेगेटिव्ह कमेंट्स आलेत की हे कसलं शक्य आहे, फेक बाई आहे. लिटरली हे जे मी कॅल्क्युलेशन्स केलेत, जे माझ्या पोर्टफोलिओ रिटर्न्स आहेत ते 19% आहेत आणि मला जो रिटर्न्स म्हणजे पुढे जाऊन जे कॅल्क्युलेशन्स केले ते 14% आहेत. माझ्या रिटायरमेंटच्या क्लायंट्सच्या पोर्टफोलिओमध्ये 16 to 17% रिटर्न्स आहेत. चला 14% आले, 12% आले, तर माझा 16 कोटीचा नाही पण 10 कोटीचा पोर्टफोलिओ तर होऊ शकणार आहे. तर SWP आहे ना, आत्तापासून जर का आपण नीट त्याची तयारी केली आणि एक कॉर्पस आपला क्रिएट झाला, साधा 2.5 कोटीचा पण आपलं लाईफ पूर्ण सेक्युअर करू शकतो. सो एवढं पोटेन्शियल असतं. सो आणि ती सुरुवात आहे ना आपल्याला 1 ते 2,000च्या SIPनी पण सुरुवात करता येते. म्हणजे असे क्लायंट्स आहेत ज्यांनी 2012ला 2,000च्या SIPनी सुरुवात केली आहे. नंतर जसं जमेल तसं त्यांचा पगार वाढला, तसे 10%, 15% स्टेपअप करत गेले. बोनस मिळाला किंवा FDची अमाऊंट मॅच्युरिटी झाली, LIC मॅच्युरिटी झाली, ते पैसे इन्व्हेस्ट केले. आज त्यांचे पोर्टफोलिओ 6.5 ते 7 कोटीवर आहेत. आणि जेव्हा माझ्याकडे क्लायंट झूमनी कनेक्ट करतात, मी लाईव्ह दाखवते, क्लायंटला एवढं आश्चर्यचकित, मॅडम हे आम्हाला तर कधी दिसलंच नाही. कसं दिसणार? कारण का तुम्ही तेवढा वेळच दिला नाही. तुम्ही रोज माझी NAV कुठे गेली, माझा फंड कुठे गेला, इन्व्हेस्टमेंट केलेली 5-10 वर्षांसाठी आणि उद्यापासून सुरुवात केली बघायला निगेटिव्हच गेला, मॅडम मग कसं होणार? सो हे नाही, आपल्याला पेशन्स हा दाखवला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना. मॅम, ज्यावेळेस आपण पोर्टफोलिओ बिल्ड करत असतो त्यावेळेस बऱ्याच असतो की काही इक्विटी मध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो, काही म्युच्युअल फंड, काही गोल्ड. तर तो पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे, नॉर्मली मी काय ऑब्झर्व करते माहितीये, क्लायंटचं ना 70 ते 80% रिअल इस्टेटमध्ये जाऊन बसलेले असतात पैसे, म्हणजे पूर्ण इलिक्विड ॲसेट्स. खरं तर आपल्याला पहिली लिक्विडिटी बघितली पाहिजे. म्हणजे परत तेच आलं, आपला 6 महिन्यांचे इमर्जन्सी फंड्स हे बाजूला असलेच पाहिजेत. त्याच्यानंतर जे 1-2 वर्षात जे पैसे लागतात ते डेट किंवा आपले FD मध्ये पैसे पाक पाहिजेत. आणि त्याच्यानंतरचे 3 वर्षानंतरचे गोल्स आहेत, म्हणजे कार घेणं झालं, मुलांची शिक्षणं झाली, हे आपले इक्विटीमध्ये पाक पाहिजे. आणि त्याच्या सायमल्टेनियसली आपल्याला गोल्ड
आणि रिअल इस्टेट हे दोन्ही पण कॉम्बिनेशन्स बरोबर मांडता आले पाहिजेत. सो आम्ही म्हणतो की 50% तुमचे रिअल इस्टेट असले तर ऍटलिस्ट 30 to 35% तुमचे इक्विटी असले पाहिजेत आणि 10 ते 15% आपले डेट कॅटेगरी असली पाहिजे. मग त्याच्यात मग काही काही फंड्स असे पण असतात ज्याच्यात तुम्हाला सिल्वर, गोल्ड, US मार्केट्स असे मल्टी ॲसेट फंड्स पण घेता येतात वाया म्युच्युअल फंड्स. बरोबर. आपण फायनान्सच्या याच्याबद्दल तर एक बऱ्यापैकी आयडिया येण्यासारखं जर आपण सगळं चर्चा केली तर तुम्ही सगळं मार्गदर्शन केलं ते आपण एक फायनान्सचा रॅपिड फायर एकदा करूयात तुमच्यासोबत. नक्कीच. सेव्हिंग्स फर्स्ट की स्पेंड फर्स्ट? सेव्हिंग्स फर्स्ट. इमर्जन्सी फंड 3 महिने की 6 महिने? 6 महिने. क्रेडिट कार्ड की डेबिट कार्ड? डेफिनेटली डेबिट कार्ड. क्रेडिट कार्ड का नाही? क्रेडिट कार्ड तेव्हाच वापरावं जेव्हा आपल्याला 45 डेज मध्ये ते पैसे परत करता येतात, सिबिल आपला स्कोअर बिल्टअप करण्यासाठी. बाकी जेवढा खर्च जमेल ना तेवढा आपल्या डेबिट कार्डने, कारण आपला आपल्या आवाक्यात राहतो, म्हणजे आपला अंतरून पाहून पाय पसरावा, तर तसं असतं. मग ते डेबिट कार्डने आपल्याला सहज शक्य होतं. असा रेग्युलर खर्चासाठी क्रेडिट नाही वापरायचं. जर का तू 45 डेज मध्ये ते पैसे आपण परत करू शकतो तर डेफिनेटली वापरा. पण लोकांचं आम्ही बघतोय की तसं होत नाहीये आणि मग ते मिनिमम ड्यूज वगैरे मध्ये आणि मग ते फायनान्शियल ट्रॅप्स मध्ये अडकतायत लोक. ओनिंग अ कार वर्सेस इन्व्हेस्टिंग दॅट मनी? इन्व्हेस्टिंग दॅट मनी. इन्व्हेस्टिंग इन इंडिया की इन्व्हेस्टिंग इन US? इन्व्हेस्टिंग इन इंडिया. मला असं वाटतं आपल्या इंडियामध्ये इतकं मोठं पोटेन्शियल आहे ना, म्हणजे 70% आपला जो इंडियन क्राऊड आहे हा यंग क्राऊड आहे. आणि तू बघ 6 महिन्यात आपण मोबाईल चेंज करतोय, म्हणजे कोणाला पैसेवाले बनवतोय तर इक्विटी मार्केट्सला. मग जर का आपण एवढं कन्झम्पशन करतोय तर मग इंडियातच का नाही आपली इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. आणि लोक जे बाहेरची लोक आपल्याकडे बघतायत आणि फॉरेनचे फ्लोज आपल्याकडे एवढे येत आहेत, मग जर का त्यांचा आपल्या इंडियावर एवढा विश्वास आहे तर डेफिनेटली वी एज इंडियन्स आपल्याला तर आपल्या इंडियाला प्रमोट केलंच पाहिजे. आणि नेक्स्ट 10 ते नेक्स्ट 2 डिकेड्स आपल्या इंडियासाठी खूप चांगले असणार आहेत आणि डेफिनेटली मग आपले पैसे इक्विटी मार्केट्समध्ये जायलाच पाहिजेत. तुम्ही उघडला वेळ दिला, त्यात आम्हाला फायनान्स बद्दल जे काही तुम्ही गायडन्स दिलं ते खूपच महत्वाचं आणि नक्कीच हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला त्याचा खूप फायदा होणार आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.